तुम्हाला पण तुमच्या मुलीचा असा एकदम परफेक्ट नऊवारी लूक तयार करायचा आहे फोटोशूटसाठी किंवा शिवजयंती असेल किंवा इतर काही स्कूलच्या फंक्शनसाठी आणि तुमच्याकडे जर शिवलेली साडी नसेल तर मग घरीच सहावारी साडीपासून परफेक्ट नऊवारी साडी कशी नेसवायची तेच बघतोय. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. सियाचे नखरे तर तुम्ही बघतायच. साडी नेसवताना ना थोडासा त्रास देते बरं का, पण जेव्हा साडी नेसून होते ना त्यावेळेस मग मस्त तिला पोज द्यायच्या असतात आणि खूप छान तिला मिरवायचं असतं. तर ही सहावारीच साडी आहे, पण थोडीशी लांबीला जास्त आहे. म्हणजे बघा, जरा भारी साड्या असतात की नाही, तर त्याची लेंथ थोडीशी जास्त असते. उभी पण, रुंदी, लांबी सगळं जास्त असतं. काही ज्या हलक्या साड्या असतात ना त्याची थोडीशी कमी असते, म्हणजे थोडाफार फरक पडतो एका हाताचा किंवा अर्ध्या हाताचा. तर मी मधोमध गाठ मारलेली आहे आणि डाव्या साईडला जिकडे आपण 2 हात सोडायचो की नाही अंतर, तर तिकडे मी थोडंसं जास्त अंतर सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तेच 2 पायाच्या मधून पाठीमागे घेतलेलं आहे गाठ मारल्यानंतर. मी ज्यावेळेस वरती केलं त्यावेळेस काष्टा तुम्ही बघितला असेल, 1 हात एवढं अंतर मी जास्त सोडलेलं होतं, जेणेकरून साडी इकडे कमी होते. तर काष्टा बघा निर्या केले आणि खोचला, पण आपल्याला जेवढा काष्टा हवा आहे की नाही एकदम असं बघा पायाच्या तिकडे टच होईल इथपर्यंत. आणि एक्स्ट्रा झालेलं जे साडीचं वरचं जे टोक आहे की नाही ते आतल्या साईडने व्यवस्थित खाली ओढून घ्यायचं, म्हणजे फुगीर राहत नाही आणि जवळजवळ 1 हात एवढी साडी आपली तिकडे ॲडजस्ट होते. छोट्या मुलींसाठी या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. परत बघा, पदर 2 पायाच्या मधून पाठीमागे घेतलेला आहे आणि इकडच्याच दिशेने काढायचा आणि पिन करायचे आहे. जसं आपण पिन अप करतो की नाही त्याच प्रकारे काठाबरोबर पिन करायची. शक्य होईल तेवढं की नाही 1-2 ठिकाणी पिना लावायच्या. जर साडींचे काठ थोडेसे मोठे असतील ना तर बघा, म्हणजे जास्त वेळ टिकेल सुद्धा. तर मग छान पिन करून घ्यायची. पाठीमागच्या साईडने जर काठ खूप मोठे असतील ना तर तुम्ही एकावरती एक छान प्लीट्स हे करून त्याला पिन लावू शकता. पुढच्या साईडने पण छान फिनिशिंग करून घ्यायची. काठ एकावरती एक किंवा निर्या छान एकावरती एक आल्या पाहिजे, असं पूर्णपणे करून घ्यायचं. आणि बघा, पदराचा वरचा काठ ओढून पुढच्या साईडला जी आपण म्हणजे पाठीमागे नेलेलं होतं की नाही त्याच्यामुळे मध्यंतरी जी साडी उरते की नाही, तर त्याचं आतल्या साईडचं टोक घ्यायचं आणि उलट दिशेने निर्या केलेल्या ज्या आहेत की नाही त्या खोचून घ्यायच्यात. एक हार्डली 3 ते 4 निर्या येतात आणि त्या विरुद्ध दिशेला खोचायच्या. जिथे आपण गाठ मारलेली आहे ना त्याच्या उजव्या साईडला. म्हणजे काय होतं की गाठीवरती पण खोचायचं नाही, नाहीतर मग परत फुगीर पाठ दिसतो पोटावरती मुलींच्या. तर पलीकडच्या साईडला निर्या खोचायच्या आणि ज्या निर्या खोचलेल्या आहेत त्याचं खालचं जे टोक आहे ना काठांचं ते उचलून डाव्या साईडला घ्यायचं. त्याच्या परत 2-3 प्लीट्स करायच्या आतल्या साईडने, काठ वरच्या साईडला यायला पाहिजे आणि मग ते डाव्या साईडला तुम्हाला खोचून घ्यायचं आहे आणि परफेक्ट ओचा तयार होतो. तुम्ही बघू शकताय आपली सहावारी साडीपासून ही परफेक्ट जी पेशवाई नऊवारी साडी आहे की नाही तर ती तयार होते. छोट्या मुलींसाठी एकदम परफेक्ट दिसणारी, परफेक्ट नेसायला सुद्धा येणारी आणि खूप सुंदर दिसणारी साडी आहे. परत बघा काय केलेलं आहे, पदराचा जो वरचा काठ आहे की नाही तो आतल्या साईडने घ्यायचा आणि जो जिकडे आपण काष्टा खोचलेला होता त्याला आतल्या साईडने पिन लावून तिकडे ते पॅक करून घ्यायचं. पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची. पायाच्या साईडने सुद्धा तुम्ही पिना लावू शकता. आणि साडी नेसवताना पूर्ण वेळ सियाची मस्तीच चाललेली होती, कारण की याच्या अगोदर पण दुसरा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामुळे तिला थोडंसं असं नाही का तिच्या मर्जीने होऊ द्यायचं, म्हणजे ती आम्हाला साडी पण नेसू देते. त्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला जशी ज्वेलरी पाहिजे ना त्याच्यानुसार साडीला आणि मुलींना, म्हणजे कोणत्या किती वर्षाच्या मुलींना तुम्ही साडी नेसवता त्यानुसार जशी सूट होईल तशी ज्वेलरी. पण याच्यामध्ये जेमतेम मोत्याचे दागिने, कमरपट्टा, थोडंसं कानात नाकात नथ, चंद्रकोर आणि थोडासा गजरा, जेमतेम ह्या गोष्टी. आणि सगळ्यात लास्टला शेला कंपल्सरी आहे. जशी साडी असेल ना त्याच्या थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये शेला घ्यायचा आणि खूप सुंदर लूक तयार होतो. आपल्या चॅनलवरतीनं अजून खूप साडींचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये धोती काष्टा आहे, साधा काष्टा आहे, नऊवारी काष्टा आहे, पेशवाई, ब्राह्मणी, खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते तेवढेच सोप्या पद्धतीने आणि एकदम 2 वर्षापासूनच्या मुलींना तुम्ही नेसवू शकाल इतक्या छान टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ पाहिजे असतील ना तर थोडंसं तुम्ही पूर्ण प्रोफाईलवरती जाऊन तुम्ही चेक करा, तुम्हाला खूप सारे व्हिडिओज भेटून जातील. तर असा होता सियाचा खूप सुंदर असा लूक आणि तिला सवय झाली, खूप सुंदर पोज देते ती. तिला सांगावं पण गरज पडत नाही आणि भारी तिला पण मजा येते, आम्हाला पण छान वाटतं, कारण ह्याच आठवणी आपल्याला सोबत राहणार आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला तुमचे व्हिडिओज किंवा रिझल्ट शेअर करा. धन्यवाद.